वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर यांच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर 113वी जयंतीनिमित्त निर्धार सभा एक संधी वंचितला या सभेला संबोधित करणार आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, अण्णा जाधव आणि सर्वजित बनसोडे। या सभेमध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेचं डोळ्यासमोर ठेवून हे निर्धार सभा ठेवलेली आहे। त्या सभेत बाळासाहेब आंबेडकर शहरातले प्रमुख जे प्रश्न आहेत, जे महानगरपालिकेचे काही BJPवाले जावई होऊन बसले त्याच्यावर चर्चा करणार आहेत। त्या अनुषंगाने सभा आयोजित केलेली आहे। वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या 113व्या जयंतीचे औचित्य साधून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जी जंगी तयारी असते त्याची निर्धार सभा एक संधी वंचितला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। त्या सभेसंदर्भात आमच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिल जाधव हे पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करतील, त्यांना मी विनंती करतो। नमस्कार प्रिय मतदार बंधू यांना, आपल्या प्रेसच्या माध्यमातून जेवढे आपले पत्रकार आले आहेत त्यांना संदेश देण्याकरता आपण सर्वजण उपस्थित इथं आलेले आहेत। तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद करतो। खरं तर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक दिवसापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा आम्हाला हवी होती आणि ती सभा नवनिर्मित शहर अध्यक्ष नितीनजी गवळी, कार्याध्यक्ष राजेंद्रजी चाळवे, सर्व टीम यांच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी सभा दिलेली आहे आणि ती सभा अत्यंत महत्त्वाच्या वेळेवरती या पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून ज्या शहरावरची ज्या निवडणूक होणार आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि सूर्यपुत्र आमचे भैयासाहेब आंबेडकर यांच्या 113व्या जयंती दिनीनिमित्ताने जो हा निर्धार सभा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या निर्धार सभा मेळाव्याचं नाव एक संधी वंचितला असं त्या मेळाव्याचा आणि त्या सभेचं नाव आहे। खरं तर आपल्या पत्रकार बंधूंना माहिती असेलच, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक दिवसापासून कुठलाही विरोधी पक्ष नसताना आणि त्यांना ठामपणे जाब विचारण्याची हिंमत आजपर्यंत कुठल्याही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्याची होत नसताना महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही अत्यंत जोमाने काम करत आहे आणि आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढणारे कुठलेही पक्ष दिसत नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम चालू आहे या गोरगरीब वंचित घटकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, तरुण वर्गांच्या रोजगारांसाठी अनेक दिवसापासून आम्ही लढा देत आहोत या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात। परंतु काही मनुवादी विचाराची लोक, काही मनुवादी सरकार हे सातत्याने जनतेला अंधारात ठेवून जाती आणि धर्माच्या नावाने जे आवाज उठवून जे गुन्हा-गोंदीने राहणारी सगळी समाज, जात हा पॅटर्न माहिती कमी लोकांना माहिती असतं, परंतु आज तुम्ही आम्हाला तू कुठल्या जातीचा, मी ह्या जातीचा आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती केलेलं आहे। म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात, वंचित बहुजन आघाडीमध्ये जे काम करणारी माणसं मंडळी आहेत
या वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्ही पाहिला असाल, धनगर समाज असेल, माळे असेल, तेली असेल, कोळे असेल, वंचित मराठा असेल, गरीब मराठा असेल, 18 पगड समाजाला घेऊन जाण्याची जी ताकद या सभागृहात पोहोचवण्याची जे काम करण्याचा प्रयत्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, हा जर आपण जर पाहिला असाल तर मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मी पत्रकार बंधूंना विनंती करत आहे, एकदा वंचित बहुजन आघाडीची भूमिका या लोकांपर्यंत पोचवा. वंचित बहुजन आघाडी कुणाच्याही सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे पक्ष आमचा नाही, किंवा कुठल्याही सत्तेच्या लालचीपोटी आम्ही त्यांच्या बरोबरी जाण्याचे आम्ही कुठलेही विषय घेत नाही. परंतु आज आम्हाला जो महानगरपालिकेसमोर हा जी सभा जी आहे, ही सभा आम्ही याच्या ग्राउंडला घेऊ शकलो असतो, PWला घेऊ शकलो असतो, अनेक मोठे मोठे या ठिकाणी घेऊ शकलो असतो. परंतु भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने योगायोग म्हणावं लागेल. त्या ठिकाणी काय मोठे मोठे नेते लोकांची वाढदिवस आहेत, परंतु आम्ही जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाजूला भैयासाहेबांचं जयंती आम्ही साजरा करत आहोत. ते साजरं करत असताना त्यांचेच सुपुत्र व बाबासाहेबांचे नातू यांच्या हस्ते ती जयंती आम्ही साजरा करत आहोत. त्या ठिकाणी त्या निमित्ताने जो भ्रष्टाचार या शहरामध्ये चालू आहे आणि ज्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जे ही पिंपरी चिंचवड शहराची तिजोरी, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची गोरगरिबांचे जे कर आकाराचे जे आपण गोरगरिबांचे जे पैसा ज्या शहरामध्ये आहे तो कुठंतरी लाटण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहेत. आणि म्हणून त्याला वाचा फोडण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन टीम करेल. नवनिर्चित आमचे आत्ता अध्यक्ष झालेले त्यांची टीम आणि इथं असणारे आमचे आत्ताच राज्याचे नेते सर्वजित बनसोडे अनेक वर्षापासून इथं आंदोलनं आणि सभेच्या माध्यमातून आम्ही या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जात आहोत. परंतु पत्रकारांना मला कळकळीची विनंती, आपण एक लोकशाहीचं एक मोठं आपण एक ताकद म्हणतो ना लोकशाहीला पुढे नेण्याची, तर आज आपल्या माध्यमातून ह्या पिंपरी चिंचवड शहराला कुठला तर आयुक्त होता, त्या आयुक्तांनी टोटल सुगडा साफ करून या शहराचा या महानगरपालिकेची तिजोरी साफ केलेली आहे. सत्ताधाऱ्यांच्या, आमदारांच्या आणि खासदारांना हातात धरून आता तिजोरी साफ केल्यानंतर ते आता त्यांची बदली झालेली आहे. परंतु आज आम्हाला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आशिया खंडात श्रीमंत असणारे महानगरपालिका, या महानगरपालिका अत्यंत नगर परिषदेची या पद्धतीने येन महानगरपालिका सोडलेली आहे. आज इथं मोठे आमदार आहेत, खासदार आहेत, 5-5 आमदार आहेत, खासदार आहेत, अशा माध्यमातून लुटमार होत चाललेली आहे. आणि म्हणून त्याला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी एक ताकदीने हजारोच्या संख्येने पिंपरी चिंचवड शहराचे जेवढे नागरिक आहेत ते नागरिक त्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपण मधल्या काळात पाहिलं असेल की जो SRAचा प्रकल्पाचे ज्या वेगळ्या पद्धतीने राबवायचा प्रयत्न केला होता, त्यावेळी SRAचा प्रकल्प आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस उभा केला त्यावेळेस हजारोच्या संख्येने लोक त्या SRAच्या ऑफिसवरती जमा झाली होती. ही खूप मोठी ताकद, म्हणजे एक कुठंतरी खंत दिसतं की ह्या शहरावरती कुणाचाही दबाव राहिलेला नाही आहे. इथं फक्त आणि फक्त सत्ताधाऱ्यांच्याच ताटाखालचा मांजर आमचा समाज व्हायचं, गोरगरीब वंचित घटक अशा पद्धतीचा एक वेगळ्या पद्धतीचे शहरामध्ये नियोजन चालू आहे. आणि म्हणून याला वाचा फोडण्यासाठी आता येणारा जे निर्धार मेळावा जे आहे, जो एक सत्ता वंचितला, एक संधी वंचितला, जो आमचा ब्रीद वाक्य जे आहे, हे ब्रीद वाक्य वंचित म्हणजे कोण? वंचित म्हणजे बौद्ध नाही, वंचित म्हणजे वडर नाही, वंचित म्हणजे आणि 12 वंचित म्हणजे प्रत्येक जाती धर्मातला प्रत्येक घटकातला वंचित. मग तो त्याच्या कामामध्ये असेल किंवा रोजगारमध्ये असेल किंवा कुठल्या तरी नोकरीमध्ये असेल किंवा त्याच्यावरती झालेल्यावरती रोजच्या दिवसा ढोळ्या गोळ्या घालणे, दिवसा ढोळ्या बलात्कार होणे, इथं वेगवेगळ्या पद्धतीचं रोज लुटमार, खून अशा पद्धतीने जे शहरावरती चाललेलं आहे. तर ह्याच्याकरता हा निर्धार मेळावा आम्ही इथं आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरची सभागृह पाहिलं असेल, तुम्ही दादरमध्ये पण पाहिलं असेल,
आज जर तुम्ही भारतीय जनता पार्टीची जर सभा पाहिली असेल किंवा ह्याची जर पाहिली असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची, तर अत्यंत इव्हेंटप्रमाणे ते सभा घेत असतात. इव्हेंट, त्यांना पाण्याची बॉटल, त्यांना येणं जाणं, त्यांना गाड्या, त्यांना जेवण, त्यांना येऊन सोडणे, त्यांना काहीतरी देणे, अशा पद्धतीचं इव्हेंटसारखं असतं. पण वंचित बहुजन आघाडीची सभा स्वतःच्या भाकरी बांधून, स्वतःचे पदरचे पैसे घालून, स्वतःची गाडी धरून रेल्वेने असेल कशाने असेल तिथं लाखोच्या संख्येने लोक तिथं उभे राहतात. ही आहे वंचितची ताकद. आणि आजच्या मधल्या काळात पाहिलं असेल तुम्ही की सुजातदादांची ज्या पद्धतीने RSSच्या विरोधात लढा, मग भाजपच्या विरोधात लढा, मग कुठली शिवसेना असेल त्याच्यावर लढा, ही लढा आमची त्यांच्या पक्षाची नाही, त्यांच्या वृत्तीशी आमची लढा आहे. त्यांच्या ज्या पद्धतीने काम चालू आहे त्यांच्याशी लढा आहे. त्यामुळं जाती धर्माला या पक्षामध्ये कुठं थार नाही आहे. म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज ह्या ठिकाणी ती सभा जी होणार आहे, अत्यंत खतरनाक सभा होणार आहे. या सभेचा उत्तर प्रत्युत्तर या शहराला, या लोकांना, गोरगरिबांना अत्यंत ताकद आणि एक आधार देणार ती सभा असणार आहे. कारण की इथं सभा ज्या ज्या पद्धतीने होऊन गेल्यात आणि आम्हाला मुद्दामून त्या ठिकाणी सभा घ्यायची होती, त्या ठिकाणी अनेक लोकांची, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या ठिकाणी सभा होते ना, ती सभा एक वेगळ्या पद्धतीची एक बाबा ज्यावेळेस आपल्यावरती कुठला तरी अन्याय घडतो त्यावेळेस संविधान बाबासाहेब दिसतो. म्हणून आज आम्ही सभा प्रत्येक ठिकाणी घेतला असतो, परंतु ती सभा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या मैदानावरती घेत आहोत. म्हणून वंचित बहुजन आघाडी अत्यंत ताकदीने, चोख पद्धतीने यावेळेस निवडणूक सगळे चांगल्या पद्धतीने लढू. आणि आम्ही आपल्याही माध्यमातून सांगतो, आम्ही लढण्याची ताकद एकच ठेवू की भारतीय जनता पार्टीचा इथं आम्हाला सुगडा साफ करायचा आहे. बरं, कोण येऊ अगर नाही येऊ आमच्याबरोबर, जे येतील आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ. परंतु येणाऱ्या काळात या भाजपला जर बाजूला टाकायचं म्हटलं, या सत्ताधाऱ्यांना बाजूला टाकायचं म्हटलं, तर या शहरामधले एकत्र होऊन वंचित बहुजन आघाडीवर जे येतील आम्ही त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने जाऊ आणि हे निर्धार मिळावा सक्सेस चांगल्या पद्धतीने होईल. आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे, त्या ठिकाणी आपण उपस्थित दाखवून अजून एकदा दाखवून द्यावा की लोकशाही जिवंत आहे. परंतु पत्रकारांचं पण नाव बदनाम होत आहे लोक वेगळ्या पद्धतीने, परंतु आम्हाला ठामपणे विश्वास आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी विश्वास आहे, संविधान ज्या माध्यमातून जे आपलं पत्रकाराची चालते त्या पत्रकारांच्या जीवावरती हे शहर चालतं. आणि या शहरांच्या माध्यमातून हे आता सत्ताधारी जे लुटमार चालू आहेत, तर आपण जाब विचारायचा असेल तर आता डॉक्टर बाबासाहेबांचे नातू ज्या पद्धतीने चिरफाड करणार आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहून आपण त्या संबोधन जे करणार आहेत बाळासाहेब आंबेडकर, एवढी विनंती आपण त्या ठिकाणी एक उपस्थित दाखवून आपण हे करावं. थोडंच बोलायचं. त्या सभेचं नियोजन कसं असणार आहे आणि साधारणतः किती लोक या सभेला उपस्थित राहणार? सभा तर आता जसं महाराष्ट्राच्या उपाध्यक्षांनी सांगितले खतरनाक होणार आहे, चिरफाड करणार आहेत बाळासाहेब, त्या अनुषंगाने तयारी चालू आहे. आणि शहरात काहीतरी वेगळं बाळासाहेब देऊन जाणार आहेत ह्याची 100% ग्वाही देतो. आणि सर्व खरंच पत्रकार बंधूंनी वंचित बहुजन आघाडीला साथ देऊन पुढे महानगरपालिकेत कशी वाटचाल करायची त्यासाठी हे सभेचं निर्धार सभा आम्ही आयोजित केलेली. अंदाजे तर मैदान जेवढं आहे त्याच्या फुल भरून अंदाजे 43,000 रुपये येतील टोटल. जागा त्या ह्याच्यात मैदानात कुठेही जागा पाय ठेवायची जागा राहणार नाही. एवढे लोक येण्यासाठी वेगवेगळ्या रिंग काय तयारी? सर्व मिटिंगा चालू आहेत. रोज कमीत कमी 20-25 मिटिंग तिन्ही विंग मिळून घेतल्या जातात. पूर्ण शहर पिंजून काढलेलं आहे सर्वांनी. तिन्ही विंग एकत्र काम करून जोरात ही सभा यशस्वी करून दाखवणार. तिन्ही विंग कोणत्या? युवक आघाडी, फादरवाडी, महिला आघाडी. सम्यकची टीम सोबत आहेत. ते कॉलेजचे सध्याला मिटिंग चालू आहे त्याच्यामुळे आलेली नाही. सम्यकचे अध्यक्ष आमच्यासोबत आहेत. एवढी मोठी ही निर्धार सभा आपण घेत आहात, तर या शहरात तुमचा समन्वय आहे का त्या पद्धतीने? हो, 100% आहे. कारण मी शहरामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस तुमच्या फ्लेक्सवर असतील, जाहिरातीच्या याच्यावर असतील, तर शहराला 2 उपाध्यक्ष राहतील. 2 उपाध्यक्षामध्ये एक छोटा आणि एक मोठा असं का बॅनरवर छापलं जाते? काही बॅनरवर तर शहराध्यक्षाचे पण फोटो नाही, असं याचं उत्तर अनिल दादा देतील. कारण की सध्याला ते वॉर रूम जे आहे आमचं मुंबईला, तिथून अण्णाकडे येते आणि तिथून मग शहरात येते ते अण्णाच सांगतात. आत्ता हा जे विषय तुम्ही मुद्दा जे मांडला
हा मुद्दा कार्यकर्त्यांचा मुद्दा आहे. हा कुठल्याही प्रमुखांनी त्यावर लक्ष टाकलेलं नाही, पण शहराध्यक्षांना आणि राज्य उपाध्यक्षांना नाही. हा जे मुद्दा जे आता नवीन शहर अध्यक्ष आलेले आहे, नवीन शहर अध्यक्षाला नवीन टीम आलेले, काही नाराजी, काही चांगले, कोण हे अशा पद्धतीचा विषय. आता नवीन शहर अध्यक्षामुळे त्याला चांगल्या पद्धतीने त्याला एक शिस्त लागेल, त्या शिस्ताच्या पद्धतीने नियोजन होऊन जाईल. आत्ता ते फक्त शहराध्यक्ष येऊन 7-8 दिवस झाले, त्यामुळं कुठल्याही पक्षामध्ये असू द्या, ती नाराजी असते नवीन आल्यानंतर त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने मग मी इथं लय जुना आहे, मी लय नवीन आहे आणि मी असं आहे, हा भानगडी होत असते. त्यामुळं एवढं मोठ्या पत्रकारांनी आम्हाला जर बाजूला विचारलं तर आम्ही त्याला उत्तर देऊ शकतो. त्याचा काय वेगळे इफेक्ट होतो, आम्हाला उत्तर देणं त्यात हे पडतो विषयावरती. त्यामुळं ही जी भूमिका आहे, ज्यावेळेस आता हे 12 तारखेला कार्यक्रम झाला त्यानंतर ही शिस्त शहर अध्यक्ष त्या ठिकाणी बसून सगळ्यांशी हे करून बसून सगळ्यांना वेगळ्या पद्धतीची शिस्त पद्धतीने ते कारण होणार आहे. ते आता नवीन शहर अध्यक्ष झाले. गोपनीय प्रश्न नाहीये, हा जाहीर प्रश्न. याचा ह्या नाराजीचा फटका आपल्या निवडणुकीवर किंवा तुमच्या विधानसभेवर होणार नाही. नाही, काही संबंध नाही. माझ्यासाठी कुणी पब्लिक येत नाही, सर्वजित बनसोडे कुणी माणसं येत नाही आणि नितीनला बघून येत नाही. हे बाळासाहेब आंबेडकर प्रेम करणारं माणसं तर आम्ही फक्त कटपुटले, आम्ही फक्त उभा राहतो, आम्ही फक्त चेहरा आणि आम्ही मतं मागतो बाळासाहेबांच्या माध्यमातून. आम्ही पुढं जातो बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून, आम्ही पुढं आलो शहराध्यक्ष किंवा राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब म्हणून. आमचं वैयक्तिक तिथं काय नसल्यामुळं सगळेजण एक चांगल्या पद्धतीचे नियोजनमध्ये करतील आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये मताला सभेला तर सभा बघितल्यानंतर तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही. सभा बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की त्याचा काय मोठा इफेक्ट राहणार. मगाशी म्हणाले भाजपचा सुपडा साफ करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आलेली, तर मग तसे नगरसेवक किंवा उमेदवार देण्याची तुमची काही तयारी झालेली आहे का? टोटल दिसून आली नाही. आता तर मला वाटतं आचारसंहिता लागेलच आणि आम्ही टोटल आमच्याकडे लिस्ट तयार केलेली आहे. आम्ही आदरणीय बाळासाहेबांकडे ऑलरेडी लिस्ट दिलेली आहे. आमचे टोटल तर 101 लोक तयार आहेत. येणाऱ्या काळामध्ये सगळे अजून उभे राहतील, परंतु ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे. जो कार्यकर्ता बाळासाहेब आंबेडकरांसाठी रात्रंदिवस पळालेला आहे, ताकदीने पळालेला आहे, तो ताकदीने लढणार आहे. म्हणून ह्या कार्यकर्त्यांना सोडून कार्यकर्त्याला यावेळी जो कार्यकर्ता असं लढणारा त्याला आम्ही लढवणार. परंतु तुम्ही जे बोलला सुपडा साफ करायचा भाजपचा, तर त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व होणार आमच्याबरोबर? वंचित बहुजन आघाडीला नेहमी स्वातंत्र्य लढणार कोण जो आम्ही ठरवले, भाजपला जे सोडून भाजपला जे हे करतील, विरोध करतील ते आमच्या संघ येतील, आम्ही त्यांच्या संघ जाऊ. पण भाजपच्या विरोधात असला पाहिजे. आणि तो चालू आहे आमची आहे ना. हो, ते आता आम्ही एवढं करू शकत नाही, परंतु आमची चर्चा चालू आहे. पक्षाबरोबर चर्चा चालू आहे. आम्ही बघा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक सांगितलेलं आहे, सुजातादा आंबेडकरांनी सांगितलेलं, अंजलीताईंनी पण सांगितलेलं आहे, जे भाजपच्या विरोधात असतील आम्ही त्यांच्या संग जाऊ. सर्वजित भाऊ, खरं तर एका सभेमध्ये तुम्ही एका आमदाराला बॉक्का म्हणून संबोधितलं होतं आणि तेच आमदार जे आहेत ते आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी प्रचंड म्हणजे उत्सुक आहेत. तर अशा बॉक्याला तुम्ही कसं रोखणार आहे? पिंपरी चिंचवड शहरामध्ये जातीच्या, ब्राह्मणवादाच्या, हिंदुत्वाच्या नावाखाली जाती धर्माचं तेढ उत्पन्न करण्याचं इथले स्थानिक आमदारांच्या महेश लांडगेंच्या माध्यमातून जे अतिशय भयंकर प्रकरणं गेल्या अनेक दिवसापासून चालू आहेत. वंचित बहुजन आघाडीचा सुरुवातीपासून ब्राह्मणवादाच्या, जातीवादाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आहे. स्वतः आमचे युवा नेते सुजातदादा आंबेडकरांनी भारतात पहिल्यांदा RSSच्या मुख्यालयावर मोर्चा काढून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की RSS, भाजपा आणि ब्राह्मणवादाच्या नावाखाली जात आणि धर्माचे तेढ उत्पन्न करणाऱ्या कोणत्याच विचारधारेला आणि पक्षाला आमचं समर्थन असणार नाही. स्वतः बाळासाहेब आंबेडकर या भूमिका घेऊन महाराष्ट्रभर काम करतायत. आम्ही स्वतः मोहन भागवतांनी ज्या AK-47 रायफलींच्या पूजा केल्या त्यालासुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळं तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे ही वंचित बहुजन आघाडीची मूलभूत विचारधारा आहे, जे संविधानाच्या विरोधात आहेत. अशा सगळ्या प्रवृत्तींना आमचा कडाडून विरोध असणार आहे. त्यामुळं 12 तारखेची सभा ही या शहरामध्ये जातीच्या आणि धर्माचं स्तोम माजवणारे जे काही नेते असतील, पक्ष असतील, या सगळ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत. मला एक सांगा, तुम्ही राज्याच्या कमीवर काम करताय, या शहरामध्ये भाजपची एखादी सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे. असं असताना ते 70, 80, 90, 20, 100 पर्यंत जातं. आर्थिक
विषय आहे, सत्ता आहे, एवढं असताना ते एवढंपर्यंत जातात, तुम्ही त्यांना नष्ट नाबूद करता, अशी काय तुमच्याकडे काय आहे? कशाच्या बेसवर तुम्ही बोलताय तुम्ही? आम्ही त्याच बेसवरती बोलतो की आम्ही अत्यंत आता 5-6 वर्षाच्या लोकांपर्यंत पोचतो. लोक जे म्हणतात आम्ही वंचित बहुजनाच्या पाठीशी उभे वंचित बहुजनाला मतदान टाकतो, आणि आम्ही समजा आमच्या प्रत्येक निवडणुकीला पाहिलं असेल तर आम्हाला ज्यांना तर ही आमची हे समाज आहे, ही लोक आहेत, ही बहुजन समाज. आज जर तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही आमदारकी जर पाहिलं असेल तर विधानसभेत झालेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जे उमेदवार पाहिलं असेल ना, तर 1000, 500, 2000, 5000 मतांनी उमेदवार पडलेले आहेत. कुठलेही आम्ही कुणाची युती नाही आहे, कुठलाही आमच्या पाठीमागे आर्थिक पाठबळ नाही आहे, कुठलीही आम्हाला एक शक्ती नाही. फक्त बाबासाहेबांचा विचार आणि बाळासाहेबांची ज्या पद्धतीने काम आहे त्या कामाच्या जोर जे आम्ही जे आता वातावरण निर्मिती केलेलं आहे, म्हणजे आजही आम्हाला महाराष्ट्रात या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून मानलं जातं. आज जर आम्ही शांत समजा पुढे हे केलं नाही तर मग एक हाती सत्ता ते आज भाजप घ्यायला तयार आहे. परंतु वंचित बहुजनाची टोटल तयारी आहे बापूसाहेब. तुम्हाला मी आज सांगतो की वंचित बहुजनाची पुण्यामध्ये असेल, पिंपरीमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, ज्या ठिकाणी महानगरपालिकेत, मुंबईमध्ये तर अत्यंत जबरदस्त ताकद तयार केलेली. जरी ते मशनीच्या माध्यमातून EVMच्या माध्यमातून जे लढा देत असतील, परंतु ह्या वेळेस जर महानगरपालिकेत हे बघा, ही निवडणूक जनतेची, ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याची. आता जर इथं त्यांनी त्यात असल्या जर पद्धतीने जर केलं, ऑलरेडीच आम्ही हायकोर्टातून आमचे निकाल काय निघाला तो भाग वेगळा, पण सुप्रीम कोर्टात पण EVMच्या विरोधात आम्ही लढा आणि ते आम्ही पुरावे दिलेले आहेत की 75 लाख हे जे 72 लाख जे मतदान जे ॲड झाले हे कुठून आले, ही लढा आम्ही देत आहोत. परंतु अत्यंत महत्त्वाचा तुम्ही जे मुद्दा मांडला की तुम्ही कुठल्या बेसवर लढणार आहेत, परंतु आम्ही आमच्या कामाच्या बेसवरती, आम्ही आमच्या संघटनेच्या जोरवरती वंचित बहुजन आघाडीची आजपर्यंत जे शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी घरोघरी आज त्यांच्या ज्या आज समस्या त्या ठिकाणी, आणि महानगरपालिका, पंचायत समित्या, ZP, जिल्हा परिषदा ह्या जर तुम्ही पाहिल्या असेल तर त्या ठिकाणी आज जर पाहिलं असेल तर आम्हाला अक्षरशः तुम्ही नांदेडमध्ये जर पाहिलं असेल तर काँग्रेसची हिंमत नाही स्वतःची लढण्याची बापूसाहेब. आज काँग्रेस आम्हाला घ्यायचा प्रयत्न करतं आणि काँग्रेस आमच्या संग येतं, परंतु येत असताना सुद्धा त्यांना कोणतरी काहीतरी वेगळं देतं, नंतर ते बाजूला होतात. परंतु आमची भूमिका आता स्पष्ट आहे, आम्ही एकटे लढायला तयार आहोत. आम्ही काही लोकांना पण बोललेलो आहे की आपण जर एकत्र झालो तर 100% भारतीय जनता पार्टीचा आपण या ठिकाणी नायसूप करून टाकू. त्यांचे 5 आमदार असो, त्यांचे किती आमदार असो किंवा खासदार असो, परंतु जनतेसमोर बलात्कार होते बापूसाहेब, जनतेसमोर जी घटना घडते, जनतेसमोर जे दरोडं पडतं, तर अत्यंत या जनतेला आवाज उठवायचं, त्यांची तोंड अक्षरशः चिकटपट्टीने चिटकवलेलं आहे, त्यांना हे नाही. परंतु आवाज उठवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. आणि या पिंपरी शहरामध्ये बापूसाहेब ज्यावेळेस नियोजन एकत्र होईल, आमची इच्छा आहे की भाजप विरोधात जे आम्ही लढतोय तर आम्हाला वाटतं तर आमचा पुरावा आम्ही काय द्यायचा. आता सरोजी सरांनी सांगितलं की पुरावा आमचा असा आहे की भारतामध्ये एवढी मोठी कुणीच ताकद आणि डेअरिंग केलं नसेल की RSSच्या विरोधात ते जाऊन नाशिकमध्ये जाऊन एवढी मोठी ताकदीने हजारो संख्येने जाऊन तिथं संविधान द्यायचं, औरंगाबादला संविधान संभाजीनगर द्यायचा होता, त्या ठिकाणी एवढी ताकदीने उभी केली. म्हणजे आम्ही लढतोय यांच्या विरोधात. म्हणून आम्ही जनतेच्या जीवावरती, मतदारांच्या विचारधाराची लोक आहेत. शाहू फुले आंबेडकरला मानणारा वर्ग खूप मोठा आहे, परंतु शाहू फुले आंबेडकरला मानणाऱ्या वर्गांचा एक वेगळी दिशाभूल करत आहे. परंतु आता ते शांत चांगल्या पद्धतीने जागेवरती आहेत. आमची रोजची त्यांच्या बोलणं आहेत, सभेमध्ये आम्ही येतात, आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बापूसाहेब आम्ही 1 रुपये कोणाला देत नाही. परंतु आज जर तुम्ही उद्या सभाजप असाल तर तुम्ही म्हणसाल ही काय भव्य देव, म्हणजे लोक एवढी कुठून येतात, म्हणजे ही आमची सगळ्यात मोठी आहे. मतात परिवर्तन होणार ना, आता मतात परिवर्तन 100% होणार, हे तुम्हाला आम्ही शब्द देतो. विधानसभेला झालं नाही, लोकसभेला झालं नाही, विधानसभेला झालं नाही. आता तुम्ही जे मुद्दे घेताय RSS भ्रष्टाचार, पण स्थानिक मुद्द्यांना तुम्ही कधी हात घालणार नाही. आम्ही स्थानिक पासून RSS वर येतोय. आम्ही जे मुद्दा जे आहे आमचा जे मोर्चा कुठला होता, SRAचा मोर्चा कुठला होता, आता इथे अजून असे मुद्दे आहेत. SRAचा मुद्दा हा पॅन चिंचवड कव्हर करत नाही, ठराविक लोकांनाच तो हे करतो, ठराविक लोकांचाच आहे. 46,000 झोपडे आहेत या शहरातले, कुटुंब आहेत 46,000 लोकांना नाही देता येत ना सर लगेच. तेवढी लोक बाधित आहेत. मला काय म्हणायचंय, 84. आता तुम्ही SRAचा एकच मुद्दा घेऊन नाही जाऊ शकत ना लोकांचा. मुद्दा एक मुद्दा नाही, तो आमचा सेंटर मुद्दा आहे. आणि या शहरातल्या 4 लाखापेक्षा जास्त अतिशय गलिच्छ वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचा तो आयुष्याचा प्रश्न आहे. आणि घर
खर जो मुद्दा नसेल तर कोणत्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या पाहिजे तुम्हीच सांगा आम्हाला. तर तेच म्हणतो तुमचे कोणते मुद्दे आहेत? आमचा रोजगाराचा मुद्दा आहे. अनेक मुद्दे आहेत. तेच आपल्या युवकांना रोजगार नाही शहरात. युवक शिक्षण घेऊन असे बेरोजगार झालेले आहेत, ते मुद्दे घेतलेले आहेत. अण्णा, या शहरामध्ये महानगरपालिकेचे प्रशासन गेले 4 वर्षे आहे. या 4 वर्षामध्ये अक्षरशः महापालिका विकून गेली. सगळे आपण शहरवासी म्हणून पाहतो. असे असताना आपल्या संघटनेच्या वतीने एखादा पालिका मोर्चा आलेला कधी दिसला नाही. रोज अर्धा पान छापल्या जातात बातम्या. भ्रष्टाचाराच्या विरोधात तुमचे पुरावे दिले जात असताना आता निवडणूक आली की तुम्ही म्हणताय की आम्ही हे करू ते करू. म्हणजे आतापर्यंत या 5 वर्षामध्ये पालिकेचे भ्रष्टाचार आपण आघात करताना आपण कधी दिसले नाही. आता निवडणूक आली की तुम्ही म्हणताय आम्ही हे करू. नाही बापू साहेब, तुम्हाला मी आठवण करून देतो, मधल्या काळामध्ये कामगारांचा जो त्यांची जे पेमेंट होतं या महानगरपालिकेने, कामगारांचा विषय होता, तर महानगरपालिकेवरती आम्ही मोर्चा नेला. त्यानंतर आता मी मुद्दाम सांगतो बापू साहेब, आमच्या मोर्चामध्ये लक्ष नाही तुमचं. मी तुमच्यावरती आता ओरडे करतो. तुम्ही आमचे प्रत्येक मोर्चे, प्रत्येक आंदोलन जर पाहिले असेल तुम्ही तरी अत्यंत वेगळे. आता आमचे राजेंद्र साळवे असतील की ही ग्रुप असेल, मधल्या काळापासून हे आगाळ अध्यक्ष नसतील, पण त्या काळामध्ये रमाई माताचं जे विषय आहे त्या ठिकाणी अत्यंत भ्रष्टाचाराचा विषयावर चालला होता. तो विषय आम्ही जागेवरती आणला. तुम्ही सगळं हे तर तुम्ही मला क्वेश्चन आम्हाला वाटलं तुम्ही इथलेत आणि तुम्हाला सगळं माहिती आहे बापू. मला तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांच्या अंडरपिलो माहिती आहेत. त्यामुळं प्रत्येक आंदोलन आता येणार ना. आता राज्याचे नेते बघा, मी राज्यावर काम करतो, मी येतो शहराध्यक्ष, शहराचे काम करतो. आत्ताच तुम्ही पाहिलं असेल शहराध्यक्षी नियुक्ती 8 दिवसापूर्वी झालेली. हा क्वेश्चन सगळं शहराध्यक्षांनी दिला असता. परंतु आज आम्ही राज्यात काम करत असताना शहर पण बघतो, परंतु शहरामध्ये असं कुठलंही नाही की तिथं आम्ही शहराने आवाज उठवलेला नाही. महानगरपालिकेवरती आम्ही किती आंदोलनं केले, आयुक्तांना काय काय जाब विचारले, प्रत्येक कार्यकर्ता पत्रव्यवहार करून काय काय मिळवतो, काय काय हे करतो. आम्ही बापूसाहेब हे सगळं केलं. आणि निवडणुकीमध्ये आता योगायोग म्हणावं लागेल की आता नेमकी सभा घेतली, सभा तर घेणं गरजेचं होतं. उद्या अचानक आलं तुम्ही म्हणले ते काहीच नव्हतं. मग ही जी भूमिका जी आहे आता शहरामध्ये जे आम्ही जे आणि आता आपण बोलल्यामुळं आता आम्हाला हे स्क्रिप्ट त्या दिवशी तुमच्यासमोर मांडावं लागणार आहे भाषणामध्ये की अशा पद्धतीने हे या दिवशी आम्ही काम केले आहेत. म्हणजे कचरा डेपोचा विषय असेल, त्या कचऱ्याच्या माध्यमातून जे लुटमार चालू आहे ते पाहिलं माहिती असेल. इथं रोजगारांचा विषय चालू आहे, सफाई कामगार महिलांचा विषय असेल, इथं लोकांवरती जाती धर्मावरती त्यांच्यावर हाणामारी करून देतो विषय झाला असेल. आज पोलीस पण तेच काम करतं, राजकीय लोक ते काम करतात. पोलिसांच्या ह्याच्यामध्ये घालून दडपशाही करून लोकांची काय फसवणूक चाललेली आहे, काय परिस्थिती चाललेली आहे, अत्यंत वाईट परिस्थिती आली शहरामध्ये. आणि आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन आहोत. आणि मला तर वाटतं, मला विचारण्यापेक्षा काँग्रेस काय करतं, राष्ट्रवादी काय करतं, सेना काय करतं, ह्यांना जर आपण जर कधीतरी ह्यांना जर धागे धरले ना तर यांच्याकडे एकही शब्द नसेल जेवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो आमच्या कामाची पावती. परवाचे निर्धार समितीतले महत्वाचे मुद्दे काय असतील? कशावर प्रकाश जोड टाकला जाणार आणि इथूनच सप्लाय करावं लागेल आपल्याला. आता त्यावेळेसचे मुद्दे जे आहेत, आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते मुद्दे दिलेले आहेत. ते मुद्दे अत्यंत महत्त्वाचे. मला वाटतं ते मुद्दे जर शिकत असले पाहिजे की तिथून स्फोट झाला पाहिजे. मुद्दे ते स्फोट झाला पाहिजे. इथं तुमच्याकडे स्फोट गेला तर आम्ही तर भाषण करण्यात काय अर्थ आहे? तुमच्यातून माध्यमातून पोहोचणं घरोघरी त्या विषयावरती. एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आता भाजपला सुपडा साफ करायचं म्हणताय, दुसऱ्या बाजूला ईव्हीएम मॅनिप्युलेट केली जातं असं म्हणतात, त्यासाठी तुमचा लढा आहे. जर ईव्हीएम मॅनिप्युलेट होत असेल तर मग तुम्ही भाजपचा सुपडा कसा साफ? मग आम्ही वाट बघतोय. आता आम्ही बघतोय नेपाळ होण्याची पण आता त्यासाठी आम्ही आता त्यासाठी उतरलेलो. आता यावेळेस जर घटना जर असं घडत असेल तर आता लोकांनी गपची बसवू नाही. मतदान टाकलं असताना त्यांनी येऊन आता अजून एक वेगळ्या पद्धतीने आपल्या पद्धतीने त्यांना, जसं आम्ही आता ह्याच्यापाशी दादरला शिवाजी पार्कला, छत्रपती शिवाजी पार्कला जे आम्ही जे साईचं वेगळ्या पद्धतीने नियोजन केलं होतं की आम्ही संविधानवादी, आम्ही आंबेडकरवादी, आम्ही शाहू फुले आंबेडकर, आम्ही मतदान केलेलं, अशी जे आम्ही केलेले RSSच्या विरोधात ज्या गोष्टी आहेत ते सगळ्यांनी ते केले. तर मला वाटतं एवढी डेअरिंग मला नाही वाटत आता करतील कुणी. 100% त्यांनी सगळे केलेलं आहे. त्यांचे सगळे पुरावे बाळासाहेब आंबेडकर आहेत. बापूंनी जर सांगितलं काय मुद्दा आहे, बापू पहिला मुद्दा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या दिवशी चिरफाड पहिले तेच करणार आहेत EVMच्या माध्यमातून. अख्खे पुरावे आमच्याकडे आलेत आणि ते पुराव्याच्या माध्यमातून खडकवासल्याचे मतदान वाकडमध्ये कसे येतात, भोसरीत मतदान तिकडून त्या रांजणगावहून त्या ह्याच्यातून कसे इथं येतात, हडपसरचे मतदान आमच्या शहरामध्ये कसे येतात, 18,000 मतदान, ह्याची आम्हाला टोटल त्याची लिंक आहे.
आणि मी आणि तुम्ही आम्ही बोलण्यापेक्षा आदरणीय बाळासाहेब अत्यंत विद्वान ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत आणि त्यांच्यासारखा अभ्यास जरी आम्ही सत्तेत नाही गेलो पण आम्हाला अभिमान आहे त्या नेत्याबरोबर काम करण्याची. कारण की त्या माणसाकडे प्रत्येक शब्दाचे प्रत्येक ह्याचे उत्तर असतात शब्दाचे. आणि म्हणून त्या दिवशी आम्ही तुम्हाला त्या दिवशी आमचा अजेंडा सांगू. सभेच्या संदर्भामध्ये मागच्या विधानसभेला हे बघा, मागच्या विधानसभेला आमच्याकडे उमेदवार तसं त्या पद्धतीने नव्हता. ऐका, आमच्याकडे उमेदवार आला नाही. आम्ही जर उमेदवार दिला असता तर तुम्ही म्हणले असते ह्यांनी भाजपची यांनी मदत केली यांनी, बरोबर आहे की आम्ही जर उमेदवार दिला असतं की यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मतं खाण्यासाठी माणूस काढलेला बाहेर. त्याच्यामुळं आम्ही तिथं टोटल त्या ठिकाणी उमेदवार पाहिला, उमेदवार त्या तोडीच भेटला नाही, उमेदवार त्या पद्धतीने भेटला नाही. जे उमेदवार भेटले ते वेगळ्या पद्धतीचे उमेदवार दिसत होते. आणि म्हणून आम्ही त्यावेळेस तटस्थ राहण्याची भोसरी मतदारसंघात तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला. पिंपरी मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार दिलेला होता. पिंपरीमध्ये आपण चिंचवडमध्ये चिंचवडमध्ये आपण माघार घेतली. आपण चिंचवड विधानसभा माघारी नाही घेतली. आम्ही तिथं एक जावेद शेख म्हणून एक व्यक्ती त्या उमेदवारी त्याला दिली होती आणि तो लढला. तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्याला तुम्ही चिंचवड विधानसभेचे वेगळे फॉर्म दिलता आणि नंतर तुम्ही ऐन टायमाला माघार घ्यायला लावलं. हां, त्याचं कारण सांगतो की जी उमेदवार जी उमेदवार होती आमचा बौद्ध समाजाचा एक नेते होते. आमची इच्छा की वंचित बहुजन आघाडीमध्ये वेगवेगळ्या समाजाला न्याय भेटला पाहिजे म्हणून त्यात मुस्लिम समाजाचा एक व्यक्ती आला होता. एकाच उमेदवाराला दोन्ही विधानसभेमध्ये पुरस्कृत केलं होतं. मग तो उमेदवार वंचितमध्ये येऊ शकत नव्हता. राहुल कलाटेला 2 वेळ पाठीमध्ये नव्हतं. हां, ते वंचितमध्ये येऊ शकत नव्हतं. नाही तेच एक लक्षात घ्या, प्रत्येकजण एक बार्गेनिंग करत असतात. त्यांना माहिती आहे. आता त्यांना म्हणा आता तुम्ही शरद पवारच्या ज्यावरती चिन्हावर लढणार आहेत का ते विचार करा. तुम्ही बाकीचे इकडे चिन्हावर लढणार आहेत का ते बार्गेनिंग करत असतात आणि त्या बार्गेनिंगच्या माध्यमातून ते करतात. परंतु येणाऱ्या काळामध्ये जे वंचितचं एकनिष्ठेनं काम करतात अशा कार्यकर्त्याशी वंचित बहुजन आघाडी पाठीशी राहील का किंवा त्यांना दाबण्याचा प्रश्न तर विधानसभेसारखा होणार नाही. 100% त्याची गवाही आम्ही साक्षी देतो. कुठल्याही कार्यकर्ते दाबले जाणार नाही, त्याला न्याय मिळवला जाईल. कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक हे तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही. शेवटचा प्रश्न माझा, हां, ईव्हीएमचा एक घोटाळा म्हटलं जातं एका बाजूला, आता याद्यांचा एक प्रचंड घोटाळा आहे. याच्यावर पक्षाची काय भूमिका असणार? ऐका ना, तुझा एक प्रश्न घ्या तुम्ही. दुसऱ्याला आपण बोलू द्या ना. बोला. सगळ्यांना बोलायला पाहिजे. सगळ्यांचा नंबर येऊ द्या. हा, वंचित बहुजन आघाडी शहरामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं महासभा घेतो आणि महासभा घेत असताना आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही सभा राबवत असताना भारतीय बौद्ध महासभेचे जनक आणि बौद्ध जातीचे जनक हे भैयासाहेब. मग यांच्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जर कधी सभा घेत असाल तर त्या दिवशी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून किंवा समता सैनिकांच्या माध्यमातून आपण काय काय कार्यक्रम त्या ठिकाणी राबवणार. भारतीय बौद्ध महासभाची 3 वाजताची वंदनेचा कार्यक्रम ठेवलेला आहे स्मारकाच्या ह्याच्यात. त्यानंतर साहेब आल्यानंतर ते साहेबांना सुरक्षितरित्या स्टेजवरती घेऊन जातील. भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल हे दोन्ही हे या कार्यक्रमामध्ये आयोजित आहे. भारतीय बौद्ध सभा हे वेगळे काय नाही, वंचित बहुजन आघाडीची मात्र आई समान आईच आहे. त्यासाठी ते वेगळे काय नाही, ते ह्यात सामीलच आहेत ना. अध्यक्षांनी आता सांगितलं ना, सभेच्या वेळेस दरवेळेस हे होतातच पण वेगळं काय नाही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कालच आम्ही भारतीय बौद्ध महासभेसंग चर्चा केली. अध्यक्षांना आम्ही दोघं होतो. तर तिथं आपलं जे स्मारक आहे बाबासाहेबांचं तिथं पूर्ण भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल जमा होणार आहे आणि तिथं तो भैयासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आखला जाणार आणि तिथून पुढे नंतर मग ते सर्व मिळून सभेच्या ठिकाणी येणार. हो, तो जो भैयासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम तो भारतीय बौद्ध महासभेलाच आहे.